इंजिनिअरिंग KIT मधून पूर्ण केले. त्यांना 17 वर्षाचा उद्योग क्षेत्रात अनुभव आहे. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाकडून बेस्ट एक्सपोर्ट परफॉर्मन्स अवॉर्ड मिळाला आहे. नमस्कार, माझं नाव मंगेश पाटील, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर मोरे ग्रुप ऑफ कंपनीज. मी सर्वप्रथम आभारी आहे भारतीय युवा शक्तीचा की आज यांनी बोलवून इथं एवढा मान दिला. खरं सांगायचं तर मला माहीत नव्हतं की अशा टाईपचे एक ट्रस्ट आहे आणि ते पण टाटा ग्रुप इनिशिएटेड बोलूया आणि ते एवढ्या चांगल्या प्रमाणात काम करते. जेव्हा विश्वनाथ पवार माझ्या जुन्या ओळखीचे CII ते आले माझ्याकडे, पल्लवी मॅडम त्यांचा फोन आला आणि असं असं आहे. मी तर पहिला ऐकत होतो की हे ट्रस्ट काय करतं बेसिकली आणि इनिशिएट कुठल्या ग्रुपकडनं झालंय काय झालंय आणि मला हे वाटलं की आपल्याला कसं काय माहीत नाही या ट्रस्टबद्दल जे एवढ्या चांगल्या प्रमाणात काम करायला लागलं. त्यामुळे ते दोन्ही अँगलनं मला वाटलं त्यावेळेला की ते ट्रस्टचा रीच अजून वाढावा की जेणेकरून अजून बऱ्याच लोकांना ह्याबद्दल कळावं. प्लस त्यातून जे काय चांगलं काम होत आलंय म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून आपण म्हणतो की 3 वर्षात 300 प्लस 300-350 लोक आणि अजून आपण टार्गेट करतोय फार पुढं नंबर्स वाढवायचा. एक चांगलं काम करत आहे आणि असंच चांगलं काम करत राहावं आणि कोल्हापूरमध्ये अजून भरपूर उद्योजक तयार व्हावे हीच यातनं अपेक्षा. स्वतःमध्ये विश्वास ठेवा, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला कायम वाटत राहतं की आपल्याला काय करता येईल आयुष्यात का नाही, काळी अडचणी नाहीतर काय ज्याला लक म्हणतो त्याबद्दल आपल्याला वाटायला लागतं, आपले वेळ वाटायला लागते सरळ आहे का नाही, नाहीतर आपण 10 गोष्टींवरती विचार करत असतो. बिझनेस इज ऑल अबाउट डेअरिंग. तुम्हाला पुढाकार घ्यायला लागतो, निर्णय घ्यायला लागतात. माझं एक जिवंत उदाहरण मी सांगू शकतो की मी काय उद्योग क्षेत्रामध्ये फार विचार करून नाहीतर छोट्यापणीपासून विचार करून नाहीतर असं काही आलेलं नाही आहे का माझं बॅकग्राऊंड उद्योग क्षेत्रातलं नाही आहे का माझ्या बॅकग्राऊंडमधल्या अख्ख्या मागच्या पुढच्या घराण्यामध्ये कोणी उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं नव्हतं नाहीतर उद्योग खात्यात कोण आलं नव्हतं का कोणी व्यवसाय साधं दुकान पण कोणी काढलं नसेल असं अशा परिस्थितीतून मी आलेला. माझे वडील हे शासकीय अधिकारी सुपर क्लास 1 ऑफिसर IAS ऑफिसर होते. त्यामुळं टिपिकल जे मराठी लोक की बाबा उद्योगधंदा हा आपला नाही आहे, उद्योगधंदा हा गुजराती मारवाडी लोकांचा आहे आणि त्यांनीच करावा. आपण मराठी लोक आहे, गप शिक्षण करायचं, कुठेतरी चांगली नोकरी पकडायची, त्यात आणि गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर अजूनच चांगला. या बॅकग्राऊंडनं वाढलेलो मी छोट्यापणीपासून. तेवढंच की आपल्याला एक डिग्री चांगली मिळवायची आहे. इंजिनिअरिंग पण फार काय इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काहीतरी झेंडा लावायचा होता म्हणून नव्हे, खरं एक चांगली डिग्री पाहिजे. उद्या MPSC UPSCला गेलो तर त्यासाठी एक इंजिनिअरिंगची डिग्री. ते इंजिनिअरिंग पण कसं केलं मला माहिती आहे. खरं फायनली काय 3दा IAS दिली. ते झाल्यानंतर दिल्लीला होतो. आता मॅडम MPSC मगाशी 92च्या ऐकलं मी 2000 साली पहिली UPSC दिली. 3 वर्ष पुण्यात राहून दिल्लीत राहून 3 अटेम्प्ट दिले. 3दा ग्रँडली फेल झालो. आता करायचं काय इथून सुरुवात. 2004ला शेवटी माझे सगळे अटेम्प्ट संपल्यानंतर आता करायला काहीच नव्हतं कारण प्लॅन B नावाचा प्रकारच नव्हता. का नव्हता तर ते डोक्यात असं घातलेलं होतं छोट्यापणीपासून की आपल्याला नोकरी करायची, आपल्याला सरकारी नोकरी करायची आणि दुसरा काही पर्याय नाही आहे आपल्याला. यातनं मग आता काय करायचं आणि सरकारी क्षेत्रात असल्यामुळे वडील 10 जण सांगायला कायम तयारच असायची. कोणतरी समोर बसवायचं आणि ते आपलं अर्धा तास लेक्चर देणार, हा आमच्या घरात कायमचा कार्यक्रम असायचा. तर ते हे करूया ते करूया ते करूया म्हणजे शेवटी काही करत नाही म्हणून असं घरातून हाकलायचं राहिलेलं एवढंच. तर 2005-06ला कुणीतरी सांगितलं की MIDC मध्ये CNC नावाचा एक प्रकार असतो. आता इंजिनिअरिंग माणूस मला कळायला पाहिलं होतं तर मला ते पण कळालं नाही.
की एक CNC घेऊन MIDC मध्ये एंट्री म्हणजे त्यासाठी काम करू शकतो आपण. म्हटलं ठीक आहे, आता काहीच नाही करायला तर आता काय तर करायला पाहिजेच. मी घरात दररोज एक नवीन स्कीम सांगायचो, आपण हिंदुस्तान लिव्हरची डीलरशिप घेऊया, आपण त्यावेळेला थम्सअप होतं त्याचं एक डीलरशिप घेऊया का, आपण एखादी गाडीचीच डीलरशिप घेऊया. दररोज नवीन स्कीम असायचं. तर फायनली काही नाही म्हणून आता 2005-06 मी एक CNC घेऊन आलो MIDC. कशासाठी तर बाबा आता काहीतरी एक कुठल्या तरी क्षेत्रामध्ये चालू करायला पाहिजे. त्या क्षेत्राबद्दलची अक्कल शून्य, झिरो नॉलेज. मी हे तुम्हाला का सांगायला, माझं मोठेपणा म्हणून सांगत नाहीये. जरी तुम्हाला एका क्षेत्राबद्दल नॉलेज नसलं, एका क्षेत्राबद्दल फार काही तुम्हाला माहिती नसली, तरी जर तुम्ही त्यामध्ये जर आला तर तुम्ही शिकून घेऊ शकता. एवढंच की तुम्हाला डेडिकेशन हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. जे काही तुम्ही करता ते 100% डेडिकेटेड असायला पाहिजे आणि लॉंग टर्म विजन असायला पाहिजे. आजकाल बऱ्याच लोकांना शॉर्ट टर्म गेन्स, रातोरात पैसा, हे फार आता लोकांच्या, कारण हे बऱ्याच काहीतरी ॲव्हेन्यूज आता सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेच असे ॲव्हेन्यूज आहेत. बसल्या बसल्या घरात पैसे मिळू शकतात, कुठं ते रील टाका, हे करा ते करा. तर तुम्ही लॉंग टर्म अँगलनं जर विचार करत असाल तर बिझनेस इज द राईट वे टू गो. तिथून सुरुवात केली. पहिला जॉब वर्किंग करायचो. पहिला MIDCत जाऊन कुणाकडे काय मागायचं हे पण माहित नव्हतं. पहिल्या दिवशी मशीन आणून ठेवलेलं समोर, अर्ध कर्ज काढून दिलेलं, मला सांगितलेलं तेवढं फेडायचं बस, बाकी तू काय बघू नकोस. तर ते MIDC मध्ये जाऊन कुणाला काय मागायचं हे पण माहित नव्हतं. पार्ट मागितला तर त्याचा रेट कसा काढायचा हे पण माहित नव्हतं. तर ठीक आहे, काही माझ्या ओळखीचे होते, काही लोकांनी मदत केली, काही लोकांनी नाही केली. आता नाही केली त्यावेळेला मला वाटायचं की त्यांनी नाही केली मदत. तर आज मी आता अदर साइड ऑफ द टेबल असतो. आता मला कळतं की ते वेळ असते बेसिकली. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकत नाही की तुम्हाला कोण मदत करेल नाही करेल. ज्या त्या वेळेला त्या त्या वेळेची परिस्थिती वेगळी असते. तर त्यातनं सुरुवात, पहिला MIDC मध्ये जॉब वर्किंग केलं. काही लोकांच्याकडनं कामं आणली, फाउंड्रीजकडनं छोट्या मोठ्या, त्यांची कामं करून दिली. ती कामं करून दिल्यानंतर एवढंच कळालेलं की हे काय चालतं एवढं समजून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातली नॉलेज झिरो होतं, खरं फक्त समजून घ्यायचं आहे. त्यामुळे मी तिथं बसून शॉप फ्लोअरवरती समजून घ्यायचा प्रयत्न करायचो की हे काय करतात नक्की. पार्ट बनवायचा म्हणजे काय करायचं, त्याचा रेट काढायचा म्हणजे काय काढायचं. म्हणजे माझे एक जण ओळखीचे आले, मला म्हणले हे पार्ट तुझ्या इथं लावायचं आहे आणि हा एवढा तुला रेट. म्हणजे ठीक आहे, थँक्यू. याला एक्सपांड कसं आता करू शकतो. त्यामुळे हे फेजेस आहेत बिझनेसमध्ये. ट्राय टू अंडरस्टँड युअर बिझनेस इनिशियली. म्हणजे आपण एखाद्या क्षेत्रात पडलोय, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स बाहेरनं माहीत असतात, आत पडल्यानंतर अजून कळतात. पहिला सेट करून घ्यायचं सगळं, सगळीकडनं सगळं तुमचं क्लिअर झालं, त्यानंतर तुम्ही एक्सपान्शन फेजमध्ये जाता. त्यानंतर आम्ही वाढवायला सुरू केलं. आम्ही कास्टिंग्स विकत घ्यायला सुरू केले. त्यानंतर 2009-10 पासून कास्टिंग म्हणजे पुढच्या कस्टमरला एंड टू एंड, नुसतंच एक प्रोसेस, एक नुसतं सर्व्हिसेस असं नाही, एंड टू एंड सोल्युशन. आम्ही कास्टिंग बाहेरनं विकत घ्यायला सुरू केली, इनहाऊस मशीनिंग करायला सुरू केली, मग कस्टमरला द्यायला सुरू केली. यातनं आमचा नोहाऊ वाढला. पहिला आम्ही त्यामध्ये खिशातले पैसे घालवले. नंतर अंदाज आला की हे कसं होतंय, हे जे कॅल्क्युलेशन कसं असतं, काय असतं, ते अंदाज आल्यानंतर ते वाढवत गेलो. परत एक पॉईंटपर्यंत अंडरस्टँड करून घेतलं की कास्टिंग बाईंग कसं असतं, आणला जातो एक्सपान्शनला, ते वाढवलं आम्ही. म्हणजे असं करता करता 2015 पर्यंत, म्हणजे 5-6 वर्षापूर्वी, 5-6 वर्षामध्ये आम्ही, म्हणजे जिथं आम्हाला कास्टिंग नॉलेज झिरो होतं तिथं आम्ही जवळजवळ 800 ते 1000 टन कास्टिंग बाय करायचो. 800 ते 1000 टन म्हणजे काही फाउंड्रीजची कॅपॅसिटी कोल्हापूरमध्ये 300-400 टन असते. म्हणजे 80% फाउंड्री कोल्हापुरातल्या, 90% फाउंड्री हे 500 टनाचे असतात. तर भलेही तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं टेक्निकल कळून दे न कळून दे, तुम्हाला फायनान्सेस कळायला पाहिजेत, तुम्हाला आकडे कळायला पाहिजेत, म्हणजे तुमचे कॅश फ्लो कळायला पाहिजे तुमचा. कारण मला टेक्निकल आज पण कळत नाही. मी सरळ सांगतो आमच्या इथं की मला टेक्निकल आज पण कळत नाही, मला कळून घ्यायची इच्छा पण नाही आहे. मला फायनान्सेस कळतात, मला आकडे कळतात, आणि ते कसे फिरायला पाहिजे हे पण मला कळतं. शॉप्स म्हटलं तर जवळजवळ 2.5-3 लाख स्क्वेअर फीटमध्ये आमची मशिनिंग युनिट्स आहेत. बाहेर आम्ही जवळजवळ 70 का 72 कारखान्यांना कामं देतो. आज 17 ते 18 वर्ष झाली या ग्रुपला. टू बी व्हेरी प्रिसाईज 17 वर्ष कंप्लीट झाले आमची लास्ट बॅलन्स शीट. आज आम्ही 600 कोटी उलाढाल करतो. आज 1500 लोक या उद्योग समूहाबरोबर कनेक्टेड आहेत.
अँड स्टील वी से की इट इज जस्ट द बिगिनिंग. आत्ता तर आम्हाला कळालं काय करायचं आहे ते. त्यामुळे अजून भरपूर आहे. पुढच्या 3 वर्षात 1000 कोटी करायचं आहे, हे टार्गेट आहे कंपनीचं. बऱ्याच गोष्टी आमच्या सपोर्ट असतो. थोडक्यात सांगायचं काय की एक तर तुमचं जे काय क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या क्षेत्रामध्ये तुमचं नॉलेज भलेही लिमिटेड असून दे, पण तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आला तर अंडरस्टँड करून घेणे, एका पॉईंटपर्यंत इस्टॅब्लिश करून घेणे, नंतर स्केल अप करणे. बिझनेस स्केल अप करणं पण तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणजे जर पूर्वी बघत असला तर एक पाटी असायची आमची, कुठेही शाखा नाही वगैरे. आज तसा जर तुम्ही बोर्ड लावत असला तर तो मूर्खपणा आहे. म्हणजे तुम्ही इस्टॅब्लिश केले स्वतःला, एका पॉईंटला तुम्ही प्रूव्ह केलंय, म्हणजे तुमच्या कॅपॅसिटी साईडनं म्हणा, नाहीतर तुमच्या स्ट्रेंथ साईडनं म्हणा, नाहीतर तुमच्या कॅपॅबिलिटीज म्हणा, या सगळ्या साईडनं जर तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं, यू हॅव अ स्ट्रॉंग कस्टमर बेस आणि तुम्ही एक्सपांड नाही करत आहे, तर मग तुमच्यासारखं चुकीचं कोण काय बिझनेस करत नाही. करणं गरजेचं आहे. ह्यामध्ये लोक यायला घाबरतात, कर्ज काढायला घाबरतात बरेच ठिकाणी, की नको कर्ज नको डोक्यावरती. काही नाही, तुम्ही एकटं काही करू शकत नाही. यू नीड अ गुड बँकर. तुम्हाला चांगले बँकर्स बरोबर पाहिजेत, चांगले फळायला. तो सपोर्ट घेतल्याशिवाय तुम्ही वाढवू शकत नाही, उद्योग क्षेत्रात येऊ शकत नाही. त्यामुळं सपोर्ट घ्यायला कुठं लाजू नका, म्हणजे कुठं घाबरू नका म्हणतो मी. त्यामुळे चांगले फायनान्सर्स घेणे बरोबर, त्याशिवाय तुम्ही एक चांगला सेटअप करू शकत नाही. चांगला सेटअप करून तो बिझनेस अंडरस्टँड करून घेणे, तो अंडरस्टँड केला की त्याला राईट टाइमला रॅम्पअप करणे, हे पण तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर आता चांगलं इस्टॅब्लिश झालोय आणि आता मी छान करायला लागलोय नाही. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल स्वतः की मी आता इस्टॅब्लिश झालोय आणि आता दॅट टाइम यू आर अ डेड मॅन, तुम्ही संपला. तुमच्याकडे कायम ग्रोथ फेज पाहिजे, ते ॲस्पिरेशन पाहिजे वाढवायचं, आणि एंड कधीच नसायला पाहिजे. तर ती ग्रोथ फेजमध्ये राहायला पाहिजे. तुम्ही कायम ग्रोथ फेजमध्ये राहायला पाहिजे एव्हरी टाइम, की जिथं कॉम्पिटिशन नाही आहे, जिथं तुम्ही आला म्हणजे असं काहीतरी एकदम रॉकेट सायन्स घेऊन आला आणि आता तुमचंच चालणार तिथं प्रॉडक्ट. कुठल्याही क्षेत्रात या, तिथं हजारो लोक बसलेत. एवढंच आहे की तुम्ही तुमचा युनिकनेस कसा दाखवता त्या क्षेत्रात, हे फार महत्वाचं आहे. आज तुमच्या आता मगाशी मॅडम होत्या, बेकरी वगैरे, हजारो बेकरी असतील या भागामध्ये. तुम्ही कसं एंटर करताय मार्केटमध्ये, तुमचे प्रोडक्ट्स कसे आणताय, तुमचा युनिकनेस हा दाखवून द्यायला लागतो मार्केटला. त्याशिवाय मार्केट तुम्हाला सपोर्ट नाही करत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये मे बी 100, 200, 500 फाउंड्रीज असतील. तुमचा एक युनिकनेस पाहिजे. आज आमच्या कुठल्याही प्लांटला दारातून जाताना कळायला पाहिजे की ही काहीतरी वेगळी कंपनी आहे. म्हणजे नुसतंच आत येऊन आम्ही ISO सर्टिफिकेट आहे, आमच्याकडे कुठलं हे सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट आहे, आणि दारापासून गोंधळ, असं नाही. हे नुसतंच आमचं प्रोडक्ट चांगलं आहे म्हणून चालत नाही. एक कल्चर डेव्हलप करायला लागतं, एक डिसिप्लिन डेव्हलप करायला लागते लोकांच्या, चांगली टीम डेव्हलप करायला लागते पुढे जाऊन. म्हणजे आज मगाशी ऐकलं मी, एवढी माझ्याकडे लोक आहेत, तेवढी आहे, गुड. चांगली लोक जपायला लागतात, बरोबर ठेवायला पण लागतात, ती जपायला पण लागतात. कारण तुम्ही एकटं काही करू शकत नाही. आज बिझनेस म्हटलं की तुमच्याकडे ढिगभर लोक पाहिजे. त्यामुळे चांगली लोक सिलेक्ट करत राहणे, बघत राहणे. 4 घेतले, त्यातली 2 जण जातील. जर तुम्ही त्यांना दाखवलंच नाही की 3 वर्षात काय होणार आहे ह्याचं पुढं, तर ते तुमच्याबरोबर का टिकतील? त्यांना अजून भरपूर आज लोक मिळणं अवघड झाले परिस्थिती. त्यामुळे त्यांना पण इन्स्पायर करत राहायला पाहिजे की पुढच्या वर्षी आपण हे करणार आहे, त्या पुढच्या वर्षी हे करणार आहे. त्यांना पण ग्रोथ दिसली पाहिजे. तुमच्याला आता मालकशाही कंपनीचा दिवस गेलेले आहेत. आता ऑर्गनायझेशन्स असायला पाहिजे, ओनरशिप ड्रिव्हन नसायला पाहिजेत आता कंपनीज. पूर्वी असायचं मालकशाही कंपनी, मालकाने सांगितलं की व्हायला पाहिजे. आता तसं नाही आहे. कल्चर ड्रिव्हन असायला पाहिजे, सिस्टम ड्रिव्हन असायला पाहिजे. मालक आला नाही, फरक नाही पडायला पाहिजे कंपनीमध्ये. ते तेवढं स्मूथ चालायला पाहिजे, तुम्ही असला तरी नसला तरी सुद्धा. लोकांवरती विश्वास ठेवायला पाहिजे. त्या लोकांना त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी फक्त नुसतंच टाकण्यापेक्षा त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर अथॉरिटी पण द्यायला पाहिजे. काहीतरी किरकोळ अधिकार द्यायला पाहिजे, निर्णय घ्यायचे. नाहीतर मी होतो, मला का फोन केला नाही, हे एक आपल्याकडे कायम असतं. तसं राहू नका. मे बी इनिशियल टाइम्समध्ये तुम्हाला ते करायला लागेल, खरं पुढं जाऊन लोकांना अथॉरिटी द्या, त्यांना अधिकार द्या, तर ते काहीतरी निर्णय घेऊ शकतील. नाहीतर कायम तुमच्याकडे बरोबरच तुमच्याच निर्णयासाठी वाट बघत बसणार. भले त्याला 1 दिवस जाऊन दे, 2 दिवस झालं, फोन करायला लागलोय,
तुमचा निर्णय मिळाला नाही, कामं अडकत राहणार. कारण तुमचं जसं ग्रोथ फेज वाढणार आहे तुम्ही काही करू शकणार नाही. मला आठवते मी जेव्हा कारखाना काढला, मला मोठ्या कारखानदारांनी काही सांगितलं की केबिनला एक खिडकी पाहिजे, वाकून बघत राहायचं काय काय चाललंय काय नाही, कोण बसलंय का वगैरे. मी आपली खिडकी केली वगैरे. मला 2-3 वर्षात कळाले हे वाकून जर बघत बसलो असतो तर ह्या मोठमोठ्या MNCs कंपनीत कुठं बसून हेड ऑफिसमधून कुठं काय ऑपरेट करतात. त्यामुळे ते उगीच, आणि ओव्हरऑल तुमचा कंट्रोल पाहिजे तुमच्या काय फायनान्सेसवरती. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की खिडकीतून वाकून बघून कुठं तर राऊंडला जाऊन कोणाच तरी कोण का बसले 5 मिनिटं, आणि मी आता राऊंडला असतो प्लांटच्या, दररोज ज्या प्लांटला आहे त्या प्लांटला एक चक्कर मारली तर तिथं कुठंतरी कोण का बसलंय कामगार, नाहीतर कोण का थांबलंय इथं, कशाचा पगार देतोय वगैरे, या गोष्टीत पडायची गरज नाही. माझे शीट्स माझ्याकडे असतात दररोज सकाळी. हा प्लांट काय लेवलला चाललंय आणि किती इफिशियन्सीला, हे मला माहिती आहे. त्यामुळे तिथं राऊंडला असताना उगीच 5 मिनिटं आपलं साहेबगिरी दाखवणे त्याला, म्हणजे माणूस उगीच बसला असला तर त्याला 5 मिनिटात त्याला एकटं काही करू शकणार नाही. यू वुड नीड अ गुड टीम. तुमची चांगली लोकं पाहिजेत, ती लोकं तुमच्याबरोबर टिकायला पाहिजे, त्यांना इन्स्पायर करत राहायला पाहिजे, त्यांना पुढचं दाखवत राहायला पाहिजे की आपण काय करणार आहे पुढे जाऊन, जेणेकरून त्यांना पण त्यांचं फ्युचर तुमच्यामध्ये दिसायला पाहिजे. तर बऱ्याच गोष्टी आहेत अजून. तुम्हाला कधीही काय वाटलं तर आय एम ऑलवेज अवेलेबल. मदत करता येईल आमच्या ग्रुपतर्फे, आम्ही नक्की सपोर्ट करू. आता मगाशी ते कोअर मेकिंग वगैरे दिसलं वगैरे, आम्ही आता भरपूर कुठून घेतो. तर हे असे चांगले इनिशिएटिव्ह जर काही लेडीज मिळून जर करत असले तर दॅट इज रिअली गुड. तर आम्ही नक्कीच सपोर्ट करू. आजच करा, काही अवघड नाही आहे. मी सांगतो काही अवघड नाही आहे. धाडस करा, उद्योग क्षेत्रात या, कुठलाही व्यवसाय करा, माणसं जोडून घ्या, उद्योग तुमचा समजून घ्या सगळ्यात पहिला, आणि राईट टाइमला रॅम्पअप करत राहायला पाहिजे. स्पीड हा असायलाच पाहिजे कामामध्ये, आणि डिसिप्लिन मॅनरमध्ये, कल्चर्ड मॅनरमध्ये डेव्हलप करा कंपनीज. आणि कंपनीज जर तुम्ही विथ टीम जर डेव्हलप केली तर तुम्ही असला नसला काही फरक नाही पडायला पाहिजे. ते ऑटो मोडवर चालायला पाहिजे. आणि प्रत्येक उद्योग, एक सांगतो की प्रत्येक उद्योग हा 3 वर्ष तुम्ही लक्ष घालायला पाहिजे. 3 वर्षानंतर तो ऑटो मोडला जायला पाहिजे. आमच्या इथं मॅनपॉवर लागते. तर आता आम्ही जवळजवळ 1,500 लोकांना आमच्याबरोबर आहेत आज फॅसिलिटी वाईज. का तर वी हॅव टू बी द बेस्ट इन द मार्केट. आज आमच्याकडे काय नाही असं नाही. आज आमच्याकडे जवळजवळ 800-1000 लोक दररोज जेवतात. प्रत्येक प्लांटला कॅन्टीन फॅसिलिटीज आहे. मी नियमित आणि त्या फॅसिलिटीज आम्ही देतो तिथं लोकांना. ते लोकांना एक चांगलं एन्व्हायरमेंट देतो काम करायला. कारण ह्याच्या पुढे जाऊन मॅनपॉवर ही एक लक्झरी होणार आहे. आजपर्यंत आपल्या भारतामध्ये आपण चीप मॅनपॉवर म्हणतो, तर दिवस बदलायला लागले. पुढे जाऊन फार महाग होणार आहे हे सगळं. विचार करा, कधी कुणाला काय माहिती पाहिजे असली, काय असलं तरी आय एम ऑलवेज देअर टू सपोर्ट. परत एकदा तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचाली करता माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि भारतीय शक्ती असंच चांगलं काम करत राहून द्या. माझी कधीही मदत लागली तर आय एम ऑलवेज देअर टू सपोर्ट. थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही जे तुमची जर्नी सांगितली